म्यूट कर दीजिए. आले का सगळे? ठीक आहे, ओके, चालू करा. माझा आवाज येतोय ना? प्रतीक दाईंचा आवाज येतो का माझा? आवाज येतोय सर. ओके, ठीक आहे, म्यूट करून टाका. चला, ओम गांधी म्यूट कर. ठीक. An electronic computer is an electronic device which accepts input from the user. युजर कडून तो काय घेतोय? इनपुट घेतोय. प्रोसेसेस इट, काय करतोय? प्रक्रिया करतोय. अकॉर्डिंग टू द इन्स्ट्रक्शन्स गिवन टू इट अँड गिव्स रिक्वायर्ड रिझल्ट इन द फॉर्म ऑफ आउटपुट. हे जे आउटपुट आहे, हे आउटपुट तुम्हाला देतोय इज अ कम्प्युटर. म्हणजे मगाशी मी तुम्हाला जी व्याख्या सांगितली होती, कम्प्युटर इज अन इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस विच टेक्स, इथे त्याच्याऐवजी काय ऍक्सेप्ट केलंय, हे पाठच करून टाकायचं. कम्प्युटर इज अन इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस विच ऍक्सेप्ट्स इनपुट फ्रॉम द युजर, प्रोसेसेस इट अकॉर्डिंग टू द इन्स्ट्रक्शन्स गिवन टू इट and gives required result in the form of output. It's a computer. कोणी जर तुम्हाला शब्द विचारला, प्रश्न विचारला की कम्प्युटर काय आहे, तर पटदिशीने डेफिनेशन सांगता आली पाहिजे त्याला. तुमची स्वतःची डेफिनेशन तयार करा, जशी मी तयार केली आहे. कम्प्युटर इज अन इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस विच टेक्स इनपुट फ्रॉम द युजर, प्रोसेस इट ऍज पर द इन्स्ट्रक्शन्स अँड गिव्स इन्फॉर्मेशन ऍज आउटपुट. ही डेफिनेशन जी आहे ती डेफिनेशन पाठ करायची. उद्या मी एकाला विचारेन कोणाची डेफिनेशन पाठ झाली का, ती पाठ करून टाका. तुम्हाला ते पुस्तक जे आहे ते पुस्तक मी देतोय. ठीक, हे झालं कम्प्युटर बद्दल. आता कम्प्युटर सिस्टीम. कम्प्युटर सिस्टीम म्हणजे काय? अ कम्प्युटर कॅन प्रोसेस डेटा, इमेजेस, ऑडिओ, व्हिडिओ आणि ग्राफिक्स. कम्प्युटर काय काय प्रोसेस करतोय बघा? डेटा, इमेजेस, ऑडिओ, व्हिडिओ आणि ग्राफिक्स. A computer performs 5 major computer operations or functions irrespective of their size and make. कसला कसला कम्प्युटर आहे त्या पद्धतीने ते काम करतो. कुठलाही कम्प्युटर असू दे, खालची कामं करतो. कुठली कामं करतो? पहिलं काम, इट ऍक्सेप्ट्स डेटा और इन्स्ट्रक्शन्स बाय द वे ऑफ इनपुट. इथं दोन शब्द आहेत बघा, वेगवेगळ्या रंगात मी जरा रंगवतो त्यांना. कोणते कोणते आहेत? इन आणि पुट, आत ठेवणे. डेटा इन्स्ट्रक्शन जे आहे ते इनपुटच्या माध्यमातून आत ठेवणं. नेक्स्ट, इट स्टोअर्स डेटा. कम्प्युटर काय करतो? तर डेटा साठवून ठेवतो. नेक्स्ट, इट कॅन प्रोसेस डेटा ॲज रिक्वायर्ड बाय द युजर. तो जो डेटा आहे तो डेटा काय करतो? प्रोसेस करायचं काम करतो. नेक्स्ट, इट गिव्स रिझल्ट इन द फॉर्म ऑफ आउटपुट. तुम्हाला रिझल्ट देतो. कशाच्या माध्यमातून रिझल्ट देतो? आउटपुटच्या माध्यमातून रिझल्ट देतो. अँड इट कंट्रोल्स ऑल ऑपरेशन्स इनसाइड अ कम्प्युटर. सगळे ऑपरेशन्स कंट्रोल करतो. आत्ता जे सगळे डिव्हाइस आलेत, मोबाईल सुद्धा आपला माहिती घेतोच आहे. मोबाईल सुद्धा माहिती साठवून ठेवतोय. मोबाईल सुद्धा प्रोसेस करतोय. मोबाईल सुद्धा आउटपुट देतोय. मोबाईल सुद्धा कंट्रोल करतोय.
हा मोबाईल जो आहे तो मोबाईल हा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा भाग आहे, कम्प्युटरचा भागच आहे. या सगळ्या गोष्टी मोबाईलमध्ये होत आहेत, ज्या ज्या डिव्हाइसमध्ये होत आहेत त्या त्या ठिकाणी कम्प्युटर म्हणायचं. तर मेजर हे जे आहेत म्हणून त्यांनी दिलेले आहे इरिस्पेक्टिव्ह ऑफ देअर साईज अँड मेक. एखाद्या गाडीमध्ये सुद्धा कम्प्युटर असू शकतो. तो कमांड्स घेतो आणि त्या पद्धतीने काय करतो, प्रोसेस करतो आणि आपल्याला पाहिजे तो रिझल्ट येतो. म्हणून कम्प्युटर जे आहे ते कम्प्युटर हे मेजर ऑपरेशन्स करतात. डेटा इनपुट म्हणून घेतात, स्टोअर करतात, प्रोसेस करतात, आउटपुट देतात आणि सगळे ऑपरेशन्स कंट्रोल करतात. एखाद्यानं विचारलं की डेफिनेशन सांग, डेफिनेशन सांगितली, काय काय करतो ते सांगा. एवढं सांगायचं, इनपुट घेतो, डेटा स्टोअर करतो, प्रोसेस करतो, आउटपुट देतो आणि सगळे ऑपरेशन्स कंट्रोल करतो. हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. कम्प्युटर काय करतो हे सांगता आलं पाहिजे. मग कसा आहे कम्प्युटर, त्याची रचना कशी आहे. आता ऍक्च्युअली आर्किटेक्चर जे आहे ते म्हणजे रचना त्याची. आर्किटेक्चर ऑफ कम्प्युटर. Computer architecture is a specification detailing of how a set of software and hardware technology standards interact to form a computer system. हे दिलंय बघा. कम्प्युटर सिस्टीम तयार होण्यासाठी काय काय आहे. पहिली गोष्ट सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर हे सगळं एकत्र करावं लागतं आपल्याला. हाऊ अ सेट ऑफ सॉफ्टवेअर अँड हार्डवेअर टेक्नॉलॉजी स्टँडर्ड्स इंटरॅक्ट, एकमेकांबरोबर इंटरॅक्शन करतायत टू फॉर्म अ कम्प्युटर सिस्टीम. हार्डवेअर शिवाय सॉफ्टवेअर नाही, सॉफ्टवेअर शिवाय हार्डवेअर नाही. हे सगळ्यांचं एकत्रीकरण म्हणजे काय आहे, कम्प्युटर आर्किटेक्चर आहे. इन शॉर्ट, कम्प्युटर आर्किटेक्चर रेफर्स टू हाऊ अ कम्प्युटर सिस्टीम इज डिझाइन्ड अँड हाऊ इट वर्क्स. बऱ्याच ठिकाणी तुम्ही जाता, काही सेन्सर लावलेले असतात, तिथं सुद्धा कम्प्युटर असतो. आपल्या वॉशिंग मशीन मध्ये सुद्धा कम्प्युटर आहे, आपल्या ओव्हन मध्ये सुद्धा कम्प्युटर, आपल्या टीव्ही मध्ये सुद्धा कम्प्युटर आहे. पण ते एम्बेडेड सिस्टीम्स आहेत, काही ठराविक पर्पज साठी तयार केलेले आहेत. आपल्या लक्षात येत नाही हा कम्प्युटरचं काम आहे. आपल्या गाड्यांमध्ये कम्प्युटर आलेले आहेत, डिजिटल ज्या ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी कम्प्युटरचं काम आहे. त्या त्या ठिकाणी आर्किटेक्चर येते सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरचं. आपण कम्प्युटर म्हणजे आपल्या डोळ्यासमोर काय येतो की तो एक डबा येतो वेगळा, एक मॉनिटर येतो, कीबोर्ड, माऊस, स्पीकर्स, हे सगळ्या गोष्टी येतात. तर त्याला आपण कम्प्युटर म्हणतो. पण असे लपलेले कम्प्युटर भरपूर आहेत, तर ते आपण बघणार आहोत नंतर हळूहळू. तर खाली एक डिझाईन दिली, त्यांनी डायग्राम दिलेली आहे. कम्प्युटर सिस्टीम्स अँड पेरिफेरल्स. कम्प्युटर सिस्टीम कसे, हा कम्प्युटर म्हणले की आपल्याला हा हे चित्र जे आहे ते डोळ्यासमोर येतं, बरोबर. बघा, एक 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 गोष्ट जे सांगतो मी तुम्हाला काय आहे ते. सगळ्यात महत्वाचं हे, त्याचं नाव काय दिलेलं त्यांनी, मॉनिटर. आपण वर्गात मॉनिटर बघितलेलं आहे. मॉनिटर अन आउटपुट डिव्हाइस दॅट लेट्स यू सी युअर वर्क ॲज यू गो. दाखवण्याचं काम करतो हा मॉनिटर. त्यानंतर पुढे दिले त्यांनी सीडी, डीव्हीडी ड्राईव्ह. यामध्ये सीडी टाकू शकतो, इथं कुठेतरी आहे आपला ड्राईव्ह, इथं दिसत नाही याच्यामध्ये क्लिअर. असा जनरली आडवा एक असतो किंवा उभा पण असतो, सीडी, डीव्हीडी ड्राईव्ह. सिस्टीम युनिट की ज्याला नाव दिलेले आपण सीपीयू. ऍक्च्युली हे जे आहे ह्याचं नाव हेच करेक्ट आहे. आता जर एखाद्याचा फोन आला की सर कम्प्युटर दुरुस्त करायचा आहे, तर मी जर त्याला म्हणलं की सिस्टीम युनिट घेऊन ये, तर त्याला लक्षातच येत नाही. तर मला काय सांगावं लागतं त्याला, सीपीयू घेऊन ये.
मग सीपीयू घेऊन ये म्हणलं की लक्षात येतं लगेच त्याला, अरे ह्याच्यात सीपीयू. पण ऍक्च्युली ह्याचं नाव काय आहे? ऍक्च्युली ह्याचं नाव आहे सिस्टीम युनिट. कॅबिनेट हा डबा वरचा पत्रा कॅबिनेट. द केस that contains the CPU, memory, power supply, disk drives, and other hardware such as a modem that are internal format. सगळं याच्यामध्ये असतं. बरेच जण ह्यालाच कम्प्युटर म्हणतात, पण हा नुसता काय आहे? मॉनिटर आहे. नेक्स्ट, हा सगळ्यांना माहिती आहे, प्रिंटर. प्रोड्युसेस प्रिंटेड कॉपीज ऑफ कॉम्प्युटर आउटपुट. इथं दिलंय बघा आउटपुट, हे लक्षात ठेवा. हार्ड ड्राईव्ह ह्याच्यामध्ये असते आत, ही हार्ड ड्राईव्ह आहे. लोकेटेड इनसाइड द सिस्टम युनिट अँड यूज टू स्टोअर द प्रोग्राम अँड डेटा. ऍक्च्युली मी तुम्हाला एवढं शिकवत नाही, मागच्या तर बॅचला मी सगळ्यांना हार्डवेअर पण शिकवलं होतं, यावेळेस तुम्हाला पण शिकवणार आहे मी. म्हणजे कॅबिनेट उघडून त्याच्यातला हार्ड ड्राईव्ह काढायची, मदरबोर्ड काढायचं, रॅम काढायची, परत बसवायची. साधे साधे प्रॉब्लेम जे येतात ते हार्ड डिस्कचा प्रॉब्लेम आहे, वायर बसली नाही व्यवस्थित, त्याची पॉवर केबल काय असते, डेटा केबल काय असते, हार्ड ड्राईव्हच्या काय आत काय असतो, हे आपण सगळं बघणार आहोत. ज्यावेळेस आपण प्रत्यक्ष बघू त्यावेळेस तुम्हाला हार्डवेअरची माहिती देतो. फ्लॅश मेमरी, कार्ड रीडर. वेगवेगळे कार्ड जे आहेत आपण मेमरी म्हणतो त्याला, मेमरी, कम्प्युटरची मेमरी. ही मेमरी जी आहे ती रीड करणारा कार्ड रीडर, हा कार्ड रीडर झाला. त्याच्यानंतर फ्लॅश मेमरी त्यांनी दिली इथे, काहीतरी वेगळी फ्लॅश मेमरी आहे, सॉरी, फ्लॅश मेमरी. माऊस, उंदीर सगळ्यांना माहितीच आहे. पॉइंटिंग डिव्हाइस यूज टू मेक अँड स्क्रीन सिलेक्शन्स, वेगवेगळे सिलेक्शन्स करण्यासाठी वापरतात. CD DVD डिस्क सगळ्यांना माहिती आहे. कॉमनली यूज टू डिलिव्हर प्रोग्राम्स अँड स्टोअर लार्ज मल्टीमीडिया फाईल्स, वेगवेगळे मोठ्या मोठ्या मल्टीमीडिया फाईल्स, व्हिडिओ फाईल्स साठवून ठेवण्यासाठी, गाणी साठवून ठेवण्यासाठी. कीबोर्ड सगळ्यांना माहिती आहे. द प्रिन्सिपल इनपुट डिव्हाइस यूज टू टाईप इन्स्ट्रक्शन्स इन टू द कम्प्युटर. याला इनपुट डिव्हाइस म्हणलेलं आहे. काय म्हणलेलं आहे? इनपुट डिव्हाइस. जसं मी तुम्हाला इथं आउटपुट लक्षात ठेवा म्हणलंय, तसे याला इनपुट आहे. हा सुद्धा कसला आहे? हा इनपुट डिव्हाइस आहे. आपण बघणार आहोत पुढे ते. मायक्रोफोन, की ज्याच्या माध्यमातून आवाज जो आहे तो आवाज आपल्याला कम्प्युटरपर्यंत पोहोचवत आहे, यूज टू गेट स्पोकन इनपुट. स्पीकर्स, याच्यामधून आवाज बाहेर येतोय, बरोबर आहे. स्पीकर हे आउटपुट आहे, हे डिव्हाइस. तर हे मायक्रोफोन, त्याच्यानंतर स्पीकर्स, हे वेगवेगळे प्रकारचे डिव्हाइसेस आहेत, हे लक्षात ठेवा. तर हा कम्प्युटर बहुतेक सगळ्यांनी बघितलेला आहे, त्याच्यामुळे आपण याच्यात जास्त वेळ घालवणार नाही. पुढे जाऊयात. एव्हरी कम्प्युटर सिस्टीम हॅज द फॉलोइंग 3 बेसिक्स कंपोनंट्स. 3 बेसिक कंपोनंट त्याच्यामध्ये आहेत कम्प्युटरमध्ये. पहिला आहे इनपुट युनिट, दुसरा आहे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, सीपीयू, आणि तिसरा आहे तो आउटपुट युनिट. हे जे 3 युनिट आहेत, हे 3 युनिट वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारे वापरले जातात. तर हे जे युनिट कोणकोणते आहेत हे मी तुम्हाला सांगतो. ओके, ठीक आहे. इनपुट युनिट, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट आणि आउटपुट युनिट,
हे 3 वेगवेगळे कॉम्पोनंट्स ह्याच्यामध्ये आहेत. इनपुट युनिट म्हणजे काय बघा, दिस युनिट हेल्प्स युजर्स टू एंटर डेटा अँड कमांड्स इनटू अ कम्प्युटर सिस्टीम. कम्प्युटर मध्ये आत आपल्याला काय करायचंय, डेटा एंटर करायचा. मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं, हे 2 शब्द आहेत, हे 2 शब्द लक्षात ठेवा, इन आणि पुट. आत ठेवणे, डेटा एंटर करायचा आहे, कमांड्स एंटर करायचे आहेत कम्प्युटर सिस्टीम मध्ये. डेटा कॅन बी इन द फॉर्म ऑफ नंबर्स, वर्ड्स, ऍक्शन्स, कमांड्स एक्सेट्रा. नंबर्स, वर्ड्स, ऍक्शन, कमांड जे आहेत हे सगळं डेटा आहे. म्हणजे काय, तर आपण टाईप करतोय, नंबर, वर्ड टाईप करू शकतोय. ऍक्शन्स, ऍक्शन्स म्हणजे बघा, मोबाईलला नुसता आपण हात दाखवला तरी ते गेशर लक्षात येतं त्याच्या. काल तर आम्ही कारचं हे बघितलं, व्हिडिओ बघत होतो, त्याच्यामध्ये नुसता गोल गोल फिरवलं की त्याचा व्हॉल्यूम जो आहे तो कमी जास्त होत होता. नुसता हात काय करायचा, फिरवायचा आहे, पण तो डेटा इनपुट होतोय, आत जातोय. काही कमांड्स आहेत, काही व्हॉइस कमांड्स आहेत. आता तर टायपिंग नुसतं बोलून होतंय. बघा, आपण स्पीक करतोय आणि तो काय करतोय, टाईप करतोय, ती कमांड आहे. आपण माहिती आत ठेवतोय. द मेन फंक्शन ऑफ इनपुट डिव्हाइसेस. तेजस्विनी राऊत म्यूट करा. द मेन फंक्शन ऑफ इनपुट डिव्हाइस is to direct commands and data into computer. बघा, हे सगळ्यात महत्वाचं फंक्शन त्याचं आहे, टू डायरेक्ट कमांड्स अँड डेटा इनटू कम्प्युटर. कमांड्स, दिलेल्या आज्ञा आणि डेटा, आपण जे काही इनपुट देऊ ते कम्प्युटरमध्ये देणं, हे काम कोणाचं आहे, तर इनपुट डिव्हाइसेसचं आहे. कम्प्युटर देन युजेस इट्स सीपीयू टू प्रोसेस डेटा अँड प्रोड्यूस आउटपुट. आपण माहिती दिल्यानंतर मग कम्प्युटर त्या सीपीयूच्या सहाय्यानं प्रोसेस करतो आणि मग आपल्याला पाहिजे ते आउटपुट देतो. फॉर एक्झाम्पल, कीबोर्ड इज अन इनपुट डिव्हाइस. कीबोर्डच्या सहाय्याने आपण माहिती आत देतो, म्हणून कीबोर्डला इनपुट डिव्हाइस म्हणतात. दॅट एंटर नंबर्स अँड कॅरेक्टर्स. सिमिलरली, इव्हन अ माउस कॅन बी अन इनपुट डिव्हाइस. माउस सुद्धा काय आहे, इनपुट डिव्हाइस आहे. ठीक, येतोय माझा आवाज? कुणीतरी एकाने सांगा. हो सर, येतोय. ओके. कीबोर्ड is an input device that enters numbers and characters. Similarly, even a mouse can be input device for entering directions and commands. माउस पॉइंटर हलतोय इथं. आता मी बघा काही ड्रॉ करतोय इथं. आता ड्रॉ करतोय म्हणजे काय, तर इन्स्ट्रक्शन देतोय आत. तुम्ही ड्रॉ करू नका कोणी, सगळ्यांचं मला नाहीतर मग स्टॉप करावं लागेल सगळंच. बरोबर आहे. हा माऊस जो आहे, हा माऊस काय करतोय, तर इन्स्ट्रक्शन द्यायचं काम करतोय. इनपुट डिव्हाइस आहे, कमांड्स देतोय, क्लिक करतोय, डबल क्लिक करतोय, ड्रॅग करतोय, हे सगळं इनपुट डिव्हाइसचं काम आहे. अदर एक्झाम्पल्स इन्क्लूड बारकोड रीडर, मॅग्नेटिक इंक. बारकोड रीडर आहे, मॅग्नेटिक इंक आहे. हा बारकोड रीडर तुम्ही आता त्या बाजारमध्ये बघितला असेल. मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रीडर, MICA रीडर तर बँकेत असतात. ऑप्टिकल कॅरेक्टर रीडर, OCR, हे सुद्धा जे आहेत हे तुमच्या CETच्या एक्झाम जे असतात किंवा वेगवेगळ्या MCQच्या एक्झाम असतात, ती रीड करणारे मशीन असतात. किंवा
डायरेक्ट टेक्स्ट रीड करणारे त्यांना सुद्धा ऑप्टिकल कॅरेक्टर रीडर म्हणतात. आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा आहेत ऑप्टिकल कॅरेक्टर रीडर, OCR. अनदर एक्झाम्पल ऑफ इनपुट डिव्हाइसेस इज अ टच स्क्रीन्स. आपल्या मोबाईलच्या स्क्रीन ज्या आहेत स्मार्टफोनच्या, त्या सुद्धा इनपुट डिव्हाइसेस आहेत. युजर्स कॅन सिम्पली टच दी स्क्रीन्स विदाउट युजिंग एनी अदर डिव्हाइस टू एंटर कमांड्स. त्याच्यासाठी काही कीबोर्ड वापरावा लागत नाही किंवा काही नाही. डायरेक्ट स्क्रीनला टच करा. टच स्क्रीन टच मोबाईल आणतो म्हणतो आपण. तर ह्या टच स्क्रीन सुद्धा काय आहेत, इनपुट डिव्हाइसेस आहेत. फ्रॉम स्मार्टफोन्स टू ATM मशीन्स, these input devices have become very popular nowadays. ATM मशीन मध्ये सुद्धा इनपुट डिव्हाइसेस आहेत, कीबोर्ड असतो त्याच्यामध्ये, त्याच्या ATMचा. खूप मशीन मध्ये आपण ते इनपुट डिव्हाइसेस जे आहेत इनपुट डिव्हाइसेस बघत असतो. असे कोणकोणते आता दिवसभरात ते आठवून ठेवा, वेगवेगळे डिव्हाइसेस. नेक्स्ट CPU. CPUचा लॉंग फॉर्म आहे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. सेंट्रल प्रोसेसिंग युनिट म्हणजे सेंटर म्हणजे मध्य, प्रोसेसिंग म्हणजे प्रक्रिया, युनिट म्हणजे विभाग, मध्य प्रक्रिया विभाग. मगाशीच आपण बघितलं की डेटा इज कन्वर्टेड इनटू इन्फॉर्मेशन इफ अ प्रोसेस इज डन बाय कम्प्युटर. कम्प्युटरचं काम काय तर प्रोसेस करायचं काम आहे. आणि हे प्रोसेस करणारा जो आहे मध्यवर्ती, ते जे युनिट आहे, त्या युनिटचं नाव आहे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. त्याचा शॉर्ट फॉर्म आहे CPU. आफ्टर रिसिव्हिंग डेटा अँड कमांड्स फ्रॉम युजर, a computer system has to process it according to the instructions provided. डेटा कमांड आल्या की मग ज्या पद्धतीने इन्स्ट्रक्शन दिल्या त्या पद्धतीने प्रोसेस करायचं काम कम्प्युटरला करावं लागतं. Here it has to rely on a component called the central processing unit. आणि CPU नसेल तर अवघडच आहे. मग CPU म्हणजे कम्प्युटरचा मेंदू, प्रोसेसच करणार नाही. आपल्या मेंदूनं ठरवलं की काम करायचं बंद करायचं, काहीच शक्य होणार नाही. तसं CPU सगळ्यात महत्वाचं आहे. कम्प्युटरची किंमत सुद्धा या CPU वर ठरते. हा CPU असतो i3, i5, त्यानंतर i7, हे CPU असतो. पेंटियम, कोर टू ड्यू, AMD हे सगळे CPU आहेत. मग हा CPU काय असतो तर त्याचे वेगळे 3 भाग आहेत. द CPU फर्दर युजेस दिस 3 एलिमेंट्स. 3 एलिमेंट जे आहेत, हे 3 एलिमेंट जे आहेत ते 3 एलिमेंट CPU कडून काय केले जातात, यूज केले जातात. कोणकोणते एलिमेंट आहेत बघूयात आपण. फक्त नाव वाचूयात आणि मग थांबूयात. अरिथमेटिक अँड लॉजिक युनिट हा एक युनिट आहे. त्याच्यानंतर दुसरं युनिट आहे ते कंट्रोल युनिट आहे. आणि तिसरं म्हणजे मेमरी युनिट आहे. हे 3 युनिट जे आहेत ते 3 युनिट कम्प्युटरमध्ये आहेत. इथं पण त्यांनी डायग्राम दिले बघा, इनपुट, आउटपुट, मेमरी आणि हे जे आहेत युनिट, सगळे युनिट दिलेले आहेत. आता हे जे युनिट आहेत हे आपण उद्याच्या तासाला बघणार आहोत. उद्या बरोबर 11:15 वाजता आपला तास सुरू होईल. जे अजून जॉईन झाले नाहीत त्यांनी जॉईन व्हायला सांगायचं. हे सगळे लेक्चर जे आहेत ते सगळे रेकॉर्डेड आहेत. पुन्हा एकदा नंतर तुम्हाला सगळे मी रेकॉर्डिंग झालेले सगळे दाखवेन. IT विषय जो आहे, IT विषयासाठी पुस्तक आहे, ते पुस्तक मार्केटमध्ये अवेलेबल आहे. तर ITचं 11वीचं पुस्तक द्या म्हणलं की ते पुस्तक देतात. सगळ्यांनी पुस्तक घ्या. जसं मी इथं हायलाइट करतोय तसं आपल्या पुस्तकांमध्ये सुद्धा काय करा, अंडरलाईन करून घ्या. आपली परीक्षा जी असते ती परीक्षा MCQ टाईप असते, सगळी पूर्ण थिअरॉटिकल काहीही नसतं. वर्षभरात आपल्याला कुठल्याही प्रकारचा पेन वापरायचा नाहीये. सगळ्या परीक्षा आपल्या ऑनलाईन आहेत. 12वीची परीक्षा सुद्धा आपली काय आहे, ऑनलाईन आहे. त्याच्यामुळं ITच्या विद्यार्थ्यांना पेन वापरणं म्हणजे पाप आहे, हे लक्षात ठेवा. तर पूर्णपणे आपल्याला कुठल्याही प्रकारची आपल्याला वही वेगळी नाहीये, लिहायचं वगैरे काही सुद्धा नाहीये, पूर्ण वर्षभरामध्ये नाहीये. फक्त याच्यामध्ये पुस्तकामध्ये आपल्याला हे सगळ्या जे आहेत ते हायलाइट करून घ्यायचे आहेत सगळ्या. आणि त्याच पद्धतीने आपली परीक्षा असणार आहे. परीक्षेचं स्वरूप जे आहे ते कसं असणार आहे मी तुम्हाला नंतर दाखवेन. 11वीचे पेपर तुम्हाला नंतर दाखवेन हळूहळू. तर आत्ता आपण इथं थांबूयात. हे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट जे आहे हा भाग आपण उद्या सुरू करूयात, उद्या 11:15ला. आत्ता आपण
शेअरिंग स्टॉप केलेलं आहे मी आता. सगळ्यांनी उद्या बरोबर वेळेवर यायचंय. ज्यांना कोणाला काही म्हणायचंय, काही विचारायचंय, त्यांनी थांबा. बाकींनी गेलं तरी चालेल. बाय सर. माझ्याशी फक्त कोणाला बोलायचं असेल त्यांनी थांबा, बाकीच्यांनी जायला हरकत नाही. श्रीकांत जाधव काय म्हणायचे का? बंद करा कोळेकर, व्हिडिओ बंद करा. चला लिव्ह करा मीटिंग लवकर पटापट. ओंकार काळे काय म्हणायचे का? ऋतुजा तोरणे, साक्षी पाटील, यशस्विनी राऊत, यशराज, संतोष यादव. चला तोरणे काय म्हणायचे का? लिव्ह करा मीटिंग. ठीक.